एक मालिका आता करत होती मोठ्या हो, वाहिनीवर हो, आणि त्याच्यातून तुला काढता पाय घ्यावा लागला हो, तुझ्या हो, हेल्थच्या हो. इश्यूजमुळे. अनफॉर्च्युनेटली ते पण सगळ्या त्यानंतर तू गोष्टी. काही मुलाखती दिल्या आणि त्याच्यातही बिनधास्तपणे तुला काय हो, हो, गोष्टींचा हो, त्रास होत होता हो, ते सांगितलं. पण हो. त्याच्यानंतर तुला ते जाणवलं की आता आपल्याला काम मिळू शकणार नाहीये. हे एक डोक्यात असतं की त्यामुळे अनेक अभिनेत्री किंवा अनेक कलाकार हं, हं. समोर येऊन बोलत नाही. माझा एकच मंत्र आहे, जर मी खरी आहे ना, तर मला कोणीही थांबवू शकत नाही. एक आपल्यालाच आपलं कळत असतं प्रेरणा, की आपण किती बोलावं आणि किती नाही किंवा कुठे आपण चुकतोय, कुठे नाही. हं. जर आपल्याला ती गोष्ट माहिती आहे, तर गरजच नाही घाबरायची किंवा की "अरे बापरे! हे केल्यावर माझ्यासोबत काहीतरी निगेटिव्ह घडेल." मी जर पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घेते, मी जर चांगल्या गोष्टींसाठीच लढा देते, तर माझ्यासोबत कधीच चुकीचं होणार नाही असंच मला नेहमी वाटतं. आणि इतका मी विचार करतच नाही. खरं सांगू ना, हं. कधीच करत नाही, की माझ्यासोबत अरे अच्छा म्हणजे हे केल्यावर हे होईल किंवा मी असं बोलले तर असं होणारच नाही माझ्यासोबत. हं. नाहीचा पाढा माझ्या आयुष्यात फार कमी आहे. नाईस. मी निगेटिव्ह गोष्टी खूप कमी विचार करते